मन बाहेर न पळता आत पळायला सुरुवात होते. आत पळत असताना आत्तापर्यंत जगलेल्या अनेक गोष्टी, अनेक इच्छा, अनेक बघितलेल्या गोष्टी, या सर्वांचा मिळून एक विचारांचा बंच तयार होतो. सुरुवातीला वर्तमानातले विचार येतात, नंतर भूतकाळातले विचार येतात, आणि त्याच्या पुढे ज्या वेळेला मन जातं त्यावेळेला निरर्थक विचार येतात. म्हणून ज्या ज्या वेळेला अध्यात्माचा प्रवास सुरुवात करावा लागतो त्या त्या वेळेला किमान डोळे बंद करायला सुरुवात करायला पाहिजे. डोळे बंद केल्यानंतर 50% काम आपलं होतं. आता कान बंद करू शकत नाही. अगदीच फिजिकली आपण बोटाने जरी बंद करायचं म्हणलं तरी बारीक बारीक सूक्ष्म आवाज येतात. ते आवाज जरी बंद झाले तर अंतर्मुखात जे चालू आहे, या गर्भात जे चालू आहे, ते विचारांचे आवाज सुद्धा येतात. त्यामुळं गुरुजी सांगायचे या पंच ज्ञानेंद्रियामध्ये कानाचा बंद बांधणं सगळ्यात अवघड आहे. आणि मग तो कानाचा बंद एकच मार्गानं बांधला जातो, तर तो म्हणजे आहे कीर्तन, भजन, संगीत, गंधर्व. मंत्र उच्चारण असेल, भजन कीर्तन असेल, अगदीच एक तार असेल. म्हणून या कर्णाला बंधन करताना संतांच्या हातामध्ये एक तारी असायची, विणा असायची, काही संत बासरी वाजवायचे. ज्या वेळेला सूर बाहेर पडतात त्यावेळेला न्यूरॉन ऍक्टिव्हेट होतात. न्यूरॉन फार सुंदर आजचा दिवस आहे. तसं पाहिलं तर हा एकच दिवस गुरुजींची आठवण करायचं नाहीये. अखंड अविरत पावलोपावली ज्या ज्या वेळेला गुरु अनुभवला जातो, गुरूंचे विचार समोर येतात, त्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला गुरु समोर प्रकट होतात. कितीतरी संतांच्या कथा आहेत. भक्ती मार्ग, भागवत संप्रदाय किंवा विष्णू संप्रदायामध्ये विठ्ठलाला फार महत्व, म्हणून अनेक संत विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबारायांनी 11व्या शतकामध्ये या भागवत संप्रदायाचा पायाच रचला. संत तुकारामांपर्यंत म्हणजे 16वं शतक, या शतकापर्यंत एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, मुक्ताबाई असेल, कितीतरी संत होऊन गेले, कितीतरी अभंग होऊन गेले, कितीतरी गुरु शिष्य परंपरा होऊन गेली, तरी सुद्धा माया का संपत नाही. मन आनंदी, उत्साही आणि एकाग्र का होत नाही? अजूनही मन छोट्या छोट्या गोष्टीमध्ये का अडकते? याचं विश्लेषण या सत्संगामध्ये आज होणार. फार सुंदर. ऋषिकेशचा आपला ज्या वेळेला सत्संग झाला त्यावेळेला एक उत्तर प्रांतीय संतांचा उल्लेख झाला, एक स्त्री संताचा उल्लेख झाला. नाव आठवतंय? सहजोबाई.
18व्या शतकातल्या संत आहेत. जन्मस्थान हरियाणा आहे. 11व्या वर्षी गुरु मिळाले. तसे गुरु अगदी जन्मता सुद्धा मिळतात. जन्मलेल्या मुलाला आपण संत दर्शनाला जातो किंवा सद्गुरू ठिकाणी जाऊन त्याचं डोकं आशीर्वाद मिळण्यासाठी आपण जातो. पण फार थोडे लोक आहेत की गुरूंचा ज्या वेळेला एक आभा असतो, आपण ओरा म्हणतो आजच्या काळामध्ये, फिजिकल भाषेमध्ये किंवा फिजिक्सच्या भाषेत म्हणलो तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतो त्याला. ज्या वस्तूचा इलेक्ट्रॉन आतला जो आहे तितका पॉवरफुल त्याची इलेक्ट्रॉनिक बाजूचा जो पार्ट आहे तितका पॉवरफुल होतो. म्हणून जुन्या संतांचं, सद्गुरूंचं जर फोटो आपण पाहिला त्याच्या भोवती एक प्रकाश दाखवला. तो ऍक्च्युली प्रकाश दिसतो का? ज्यावेळेला फिजिक्स सायन्स शिकत असतात त्यावेळेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड डिफाईन करा म्हणलं तर कसं करतात? ना सूक्ष्मदर्शीमध्ये दिसतं ना डोळ्यानं दिसतं. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड किंवा फोर्स म्हणजे काय? एक प्रकारची शक्ती, ऊर्जा, एनर्जी. ही एनर्जी अनुभवायला येते. जसं तार आहे, त्या तारेमध्ये वीज चालू आहे, ती वीज दिसते का? त्यासाठी काय करावं लागतं? दुसऱ्याला लावून बघायला लागतं काय? एखादा बल्ब लावतो, एखादा फॅन लावतो, वीज चालू आहे का? आता व्होल्टेज, आता हा पार्ट आला व्होल्टेज, की आपल्या मोबाईलला जर 230 व्होल्टचा जो आपल्या घरामध्ये व्होल्टेज आहे, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डची पॉवर आहे, त्या पॉवरने गेला तर मोबाईल बस्ट होतो. तेच फ्रीज घ्या. प्रत्येकाची एनर्जी मिळवण्याची, चार्ज होण्याची शक्ती वेगवेगळी आहे. तसं सहजोबाईंना 11व्या वर्षी गुरुदर्शन झालंय आणि त्याच वेळेला इतकं अट्रॅक्शन झालं गुरुविषयी, या गुरु शब्दाविषयी, की न कळत 11 ते 18 किती वर्ष झाले? 7 वर्ष. या 7 वर्षांमध्ये फक्त मुखामध्ये गुरुदर्शन, गुरूंबरोबर जायचंय, गुरूंची भजनं ऐकायचे, गुरूंचं काहीतरी मला ऐकायचंय. हा एक ध्यास लागला. आम्ही 2015 मध्ये ज्या वेळेला गुरुमांच्या सत्संगला गेलो होतो त्यावेळेला गुरुमांनी त्यांची एक स्वतःची कथा ऐकली होती. पंजाब प्रांत हा मुळात संप्रदाय हा गुरु परंपरेचा आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये गुरु असणं, सद्गुरू असणं साहजिक आहे. तरी देखील सगळ्यात भोगवादी लोक पंजाबी आहेत. गुरु हा शब्दाचा अर्थ किती लोकांना कळला? गुरुमांनी ज्या वेळेला त्यांचं शिक्षण घेत होते त्यांना सुद्धा वयाच्या 9व्या ते 11व्या वर्षात गुरुदर्शन ज्या वेळेला झालं होतं, लहानपणापासून आई वडील जातात तिथं त्या ठिकाणी जायचे, भजन कीर्तन व्हायचं, वैज्ञानिक ज्ञानाची चर्चा व्हायची. लहान मुलांना काय आवडतं? संगीत आवडतं. ज्ञान काय करणार? मग त्या संगीताच्या आवडीनं गुरूंच्याकडे जायचं. खूप लोक येतात, आनंदाची चर्चा होते, खूप खेळायला मिळतं, याच्यामुळे गुरुकडे जायचं. लहान मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास आहे हा. पण हे करत असताना न कळत ज्या वेळेला गुरुचं तत्व एक बिंदू ज्या वेळेला तुमच्या अंतर्मुखापर्यंत जातो त्या वेळेला हे मन, आत्माचा जो काही ऊर्जा आहे, आत्म्याचा जो काही तेज आहे आणि आत्म्याची जी काय पॉवर आहे त्याला जर टच केलं तर ते लिंक लागते. किंवा जसं आपण रेडिओ चालू करतो, अनेक ब्रँड आहेत, ज्या बँडवर तुम्ही नेतात तोच बँड बरोबर चार्ज होतो, तोच लागतो, तेच ऐकायला मिळतं. त्या पद्धतीनं या अध्यात्माची जी ऊर्जा आहे, अध्यात्माची जी ऑरा आहे आणि अध्यात्माची जी पॉवर आहे, त्या बिंदूला जर एकदा मन टेकलं तर मग मात्र आशा आणि अनेक मनातले विकार
न कळत नुसत्या एका गुरु शब्दानं जायला सुरुवात होते.